आता तुम्ही कधी कोणाला प्रश्न विचारतात का की बाबा तुझ्याकडे पेन आहे का, बाबा तुझ्याकडे मोबाईल आहे का, तुझ्याकडे लाल पेन आहे का, तिच्याकडे लाल पेन आहे का, तिच्याकडे कार आहे का, तिच्याकडे सायकल आहे का, असं काही प्रश्न विचारतात तुम्ही. मग तो प्रश्न कसा विचारतात तो स्ट्रक्चर आपण बघणार आहे. मी तुम्हाला बोललो ना की सिंपल प्रेझेंटेजची एक सिरीज सुरू केली आहे की मी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेज 18 भाग मध्ये शिकवणार आहे. पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्हाला पूर्ण नॉलेज भेटेल. कारण तुम्ही 1000 रुपये बी देणार ना तरी सुद्धा तुम्हाला एवढं नॉलेज नाही भेटणार जितकं नॉलेज तुम्हाला मी ऑनलाईन तुम्हाला युट्यूबवर देणार आहे. मग आता जो टेबल आपण बघणार आहे हा बी सिंपल प्रेझेंटेशन आहे. सिंपल प्रेझेंटेशन काय, एक मालकी हक्क दाखवण्यासाठी. जसं मला म्हणायचे की तुझ्याकडे पैसे आहेत का, तिच्याकडे पैसे आहेत का, त्याच्याकडे पैसे आहेत का, जर असं म्हणायचं असेल ना तर तुम्हाला या स्ट्रक्चरचा वापर करायचे. सुरुवातीला काय बघा, याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन आणि याचं उत्तर तुम्हाला किती येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचे आहे. आणि ते उत्तर कसं द्यायचं तुम्हाला मी सांगेल. ओके, याचं स्ट्रक्चर आहे अफर्मेटिव्ह. हे वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी राहील, लक्षात ठेवा. मी नकारार्थी नेक्स्ट व्हिडिओला घेईल. ओके, सुरुवातीला काय घ्यायचं, डू किंवा डज घ्यायचं. सब्जेक्ट घ्यायचे. सब्जेक्ट जर कोणा माहित नसेल तर मी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स पहिला भाग शिकवलाय तो एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट काय असतं ते सांगितलंय. नंतर हॅव घ्यायचं, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे. रूल मी तुम्हाला काय सांगितलं, गोल्डन रूल. डू डज आला तर कधीही हॅवज वापरायचं, हॅज वापरायचा नाही आहे. आता हॅव हॅजचा वापर केव्हा करतात, च्याकडे किंवा च्याजवळ आहे का असं म्हणायचं असेल तर तुम्हाला डू डज प्लस ते हॅव घ्यायचे. डू केव्हा वापरतात मागे तुम्हाला सांगितलं मी, परत एकदा सांगून देतो. आय, वी, यू, दे आणि अनेक क्वेश्चन असेल जसं बॉईज गर्ल्स यांना डू वापरायचं. डज का वापरायचं, ही, शी, इट, नेम आणि तुमचं नावला नेहा, केदार, राहुल, राधिका त्यांना डज वापरायचे. आणि दोन नावं असेल तर डू वापरायचे. एवढं तुम्हाला समजलं. तसं आता बघा एक वाक्य पहा. एक वाक्य, तुझ्याकडे पैसे आहेत का, बरोबर आहे. आता बघा तुझ्याकडे पैसे, बघा काला कडे शेवटी बघा इथं काल आहे ना. बघा च्याकडे किंवा झ्याकडे, झ्याकडे आला ना तुम्हाला, झ्याकडे काय आहेत पैसे. पण आता बघू तुझं, आता साधं वाक्य करू आपण. तुझ्याकडे पैसे आहेत, यू हॅव मनी म्हणतात तुम्ही, यू हॅव मनी, बरोबर आहे. पण आता मला म्हणायचं की तुझ्याकडे ती वस्तू आहे का, पैसे आहेत का. तर बघा इथं डू किंवा डज वापरायचं सुरुवातला. हा डू किंवा डज एक नंबरला घ्यायचं. आता डू येईल का डज येईल आपण नंतर बघू. आपण काय केलं, अंडरलाईन करू, अंडरलाईन केली. इथे डू किंवा डज येऊ. आता तुझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही काय ना तुझ्याकडे यू हॅव मनी, यू हॅव मनी आणि शेवटी फुल स्टॉप. हे झालं साधं वाक्य. पण आता आपला क्वेश्चन करायचे तर मी ते काय क्वेश्चन येईल आणि इथे यू आला ना, यू याला पुढे काय यायचं, डू यू हॅव मनी. बस एवढं फरक करायचं आहे. समजा तुझ्याकडे पेन आहे, तुम्ही काय होता, यू हॅव पेन. आणि मला म्हणायचं तुझ्याकडे पेन आहे का, डू यू हॅव पेन. समजा तुम्हाला तुझ्याकडे मोबाईल आहे, यू हॅव मोबाईल. आणि तुझ्याकडे मोबाईल आहे का, डू यू हॅव मोबाईल. म्हणजे काय, यू, आय, वी, यू, दे अनेक क्वेश्चन आलेला डू वापरायचं सुरुवात, डोळे बंद करून. समजा मला टॉकिंग करायचं, हा मला प्रश्न विचारतो आता, माझ्याकडे मोबाईल आहे का ना, तो मला विचारते, ए बाबा ए असं मला प्रश्न विचार, डू यू हॅव मोबाईल. मग आता माझ्याकडे मोबाईल असेल तर मी काय, येस आय हॅव. नसेल तर मी काय, नो आय डोंट हॅव मोबाईल. आता तुम्हाला विचार, तुम्हाला बहिणी आहेत का, आता तुम्हाला प्रश्न विचार, डू यू हॅव सिस्टर. तुम्ही येस आय हॅव सिस्टर. नसेल तर नो आय डोंट हॅव सिस्टर. मला म्हणायचं असेल, आता तुम्हाला म्हणायचं असेल की तुझ्याकडे 100 रुपये आहेत का, यू आता तुमच्याकडे 100 रुपये आहेत असं म्हणायचं असेल तर यू हॅव 100 रुपीज म्हणणार. पण तुझ्याकडे 100 रुपये आहेत का, डू यू हॅव 100 रुपीज. तुला काका आहेत असं म्हणायचं असेल, यू हॅव अंकल. तुला काका आहेत का, डू यू हॅव अंकल. डू यू हॅव अंकल. तुम्ही म्हणा येस आय हॅव अंकल. नो आय डोंट हॅव अंकल. समजतंय. आता एक नेक्स्ट वाक्य बघू. बघा नेक्स्ट वाक्य बघा, तिच्याकडे वेळ आहे का असं घ्यायचं आपण. तिच्याकडे वेळ आहे का. आपण काय करू, आपण साधं वाक्य करू. तिच्याकडे वेळ आहे असं म्हणायचं आपल्याला. मग तिच्याकडे हे डॅश रिकाम्या जागी आपण याच्यासाठी सोडू, डू किंवा डज साठी सोडू. तर मी इथं काय घेणार आहे, शी घेणार आहे. ओके, शी. आता आहे आलाय, आहे तर शीला आपण का वापरतो, हॅज वापरतो. नंतर टाइमला टाइम घ्यायचं, शी हॅज टाइम. पण इथं काय आलंय, तिच्याकडे वेळ आहे का, क्वेश्चन आलाय, तर मग आपल्याला डू किंवा डज घ्यायचे. मग आता शीला आपण का वापरतो, डज वापरतो. मी इथं काय घेणार, डज घेणार. शी डज शी असं म्हणणार. जर डज घेतला तर जो हा हॅज ना, हॅज याला कट करायचं, त्या ठिकाणी हॅव घ्यायचे. कारण मी तुम्हाला मागं नियम सांगितलंय की जर डू डज आला तर तुम्हाला डोळे बंद करून हॅव वापरायचे, त्या ठिकाणी हॅज येणार नाही असं मला समजलं. मग कसेल वाक्य, डज शी हॅव टाइम. समजा आता मला म्हणायचं असेल, नेहाला आई आहे का.
का असं म्हणायचं असेल मला. आता साधं वाक्य करायचं असेल, नेहाला आई आहे, तुम्ही काय म्हणणार, नेहा हॅज अ मदर. मला म्हणायचं नेहाला आई आहे का, तो नाव आले, नेम नाही, नेमला आपण काय घेतो, डज घेतो. तो सुरुवातला आपला काय वापरायचंय, डज घ्यायचं, नंतर नेहा घ्यायचं, डज नेहा, ओके, नंतर हॅव घ्यायचं, डज नेहा हॅव, नंतर मदर, नंतर काय क्वेश्चन मार्क. आणि याचे उत्तर कधी बी काय देणार तुम्ही उत्तर, याचं उत्तर कधी एस किंवा नो मध्ये जास्त भानगडीत नाही पडायचं. तर मी तुम्हाला बोललो ना, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचे उत्तर फक्त एस नोनेच दिलं पाहिजे. जे मी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू क्वेश्चन मधला फरक शिकवलाय. ज्याने पाहिला नसेल तर तो नक्की व्हिडिओ बघा, कारण मी जी सिरीज सुरू केली ती अगोदर पासून पहा, म्हणजे तुम्हाला आहे ना ऍडव्हान्स लेवल जेव्हा मी शिकवेन ना, तुम्हाला ऍडव्हान्स लेवल 100% समजायला इतका सोप्या पद्धतीने शिकवणार ना की तुम्ही विचार बी नाही करणार, इतकं सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला पाया, जो तुमचा पाय ना, पाया तो पक्का पाहिजे. आणि तुम्हाला जर धड इंग्लिशच वाचता येत नसेल, मी शिकवते, तर त्याला काही उपयोग होणार नाही. पण त्यासाठी तुम्ही काय पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. क्वेश्चन विचारते, समजा आता तुम्हाला प्रश्न विचारतो की बाबा त्याच्याकडे मोबाईल आहे का, त्याच्याकडे म्हटलं, त्याच्याकडे समजा एखादा हा व्यक्ती उभा आहे, बाजूला उभा आहे, आणि हा मला प्रश्न विचारतोय की त्याच्याकडे मोबाईल आहे का. तो काय म्हणजे डज ही हॅव मोबाईल, डज ही हॅव मोबाईल. तर मी काय येस ही हॅज मोबाईल असेल तर नो ही डझंट हॅव मोबाईल, है ना. समजा तुम्हाला म्हणजे नेहाकडे नेहाला वडील आहेत का, नेहाला वडील आहेत का, डज नेहा हॅव फादर. मी म्हणेल येस शी हॅज फादर, नो शी डझंट हॅव फादर. तुम्हाला आता तुम्हाला प्रश्न विचारतो, तुझ्या वडिलांकडे कार आहे का, तुझ्या वडिलांकडे कार आहे का. वडील एक असतं, आई एक असते, तर आपण काय घेतो, डज. डज युअर फादर हॅव कार. तुम्ही काय म्हणेल, येस माय फादर हॅज, मी तो हॅज वापरेल, माय फादर हॅज अ कार. तो मला विचारतोय तुझ्या वडिलांकडे आयफोन आहे का, तर मी म्हणेल येस माय फादर हॅज आयफोन. नसेल तर माय फादर डझंट हॅव आयफोन. समजतं मी काय बोलतो तुम्हाला. फक्त तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस आणि वाक्य समजून घेणं महत्वाचं असतं. आणि समजा आता समजा तुम्हाला काय वाक्य देतो मी, आता काय वाक्य, तुझ्याकडे पुस्तक आहे असं म्हणायचं, तुझ्याकडे पुस्तक आहे, तर तुम्ही काय ना यू हॅव बुक. तुझ्याकडे पुस्तक आहे का, डू यू हॅव बुक. तुला सुट्टी आहे, यू हॅव हॉलिडे. तुला सुट्टी आहे का, डू यू हॅव हॉलिडेज. समजतंय का. समजा आता मला म्हणायचं असेल खडू, चॉक, तुझ्याकडे खडू आहे, तुम्ही काय ना यू हॅव चॉक. तुझ्याकडे खडू आहे का, डू हॅव चॉक. तिच्याकडे खडू आहे का, डज शी हॅव चॉक. त्याच्याकडे खडू आहे का, डज ही हॅव चॉक. तुझ्याकडे पेन आहे का, डू हॅव पेन. तिच्याकडे डज शी हॅव पेन. त्याच्याकडे डज ही हॅव पेन. आमच्याकडे, आता आमच्याकडे म्हणायचं असेल तर डू वी हॅव पेन. माझ्याकडे डू वी आय हॅव पेन. आता मला तुझ्याकडे चेअर आहे का, डू हॅव चेअर. डज शी हॅव चेअर. डज ही हॅव चेअर. Do we have chair? Do I have chair? Do they have chair? Does Neha have chair? Does your father have chair? Does your mother have chair? असं वाक्य करा, प्रॅक्टिस करा. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होत जाईल. प्रॅक्टिसच करणार नाही, मग तुम्हाला कधीही इंग्रजी बोलता येणार नाही. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की सर मला यामध्ये अडचण येते किंवा त्या गोष्टीमध्ये अडचण येते. तर माझा प्रयत्न असेल की मी तुमच्यासाठी काही ना काही नवीन व्हिडिओ बनवू शकतो. हे एक मोठं वाक्य बघून घेऊ आणि आपण हा व्हिडिओ संपवून टाकू. वाक्य काय बघा, त्याच्याकडे त्याच्या शिक्षकांबद्दल आणि आई वडिलांबद्दल खूप आदर आहे का. बघा आदर आहे का. आपण एक काय करू, हा काय ना तो नंतर विचार करू. आपण काय करू, त्याच्याकडे त्याच्या शिक्षकांबद्दल आणि आई वडिलांबद्दल खूप आदर आहे असं म्हणायचंय. त्याच्याकडे आहे, तुम्ही काय म्हणता, ही हॅज. ओके, ही हॅज. खूप आदर असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय ना, अ ग्रेट रिस्पेक्ट. अ ग्रेट रिस्पेक्ट. अ ग्रेट रिस्पेक्ट. कोणाबद्दल, त्याच्या शिक्षकाबद्दल आणि आई वडिलांबद्दल. तुम्ही काय ना, त्याच्या शिक्षकाबद्दल फॉर हिज. हिज का वापरलंय, कारण इथे ही वापरलाय. शी आला असतं तर हर आला असतं, यू असेल तर युअर यायचं. हिज काय, टीचर्स. ही टीचर्स अँड पॅरेंट्स. हे तुमचं वाक्य झालं साधं. हे वाक्य काय झालं, तुमचं साधं वाक्य झालं. पण आता इथं मी काय वापरला होता, का वापरला होता. मग आता काय करायचंय तुम्हाला, सुरुवातला मी तुम्हाला काय म्हणलं, सुरुवातला या भागामध्येच तुम्हाला काय करायचं, चेंजेस करायचं आहे. तर आता ही आला नाही या ठिकाणी, ही इथं आपण काय घेणार, डज घ्यायचं, नंतर ही घ्यायचे. आणि जर डज ही घेतला तर आपण काय घ्यायचे, हॅव घ्यायचं. हॅव. आणि उरलेलं जे वाक्य असेल ते वाक्य जसं शेवटी क्वेश्चन मार्क देऊन टाकायचं. कसं आलं हे वाक्य, डज ही हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर हिज टीचर्स अँड पॅरेंट्स. समजा मी यू घेतला असता, यू
मग कसं डू यू हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर युअर टीचर्स अँड पेरेंट्स. समजा तुम्हाला शी घ्यायचं असेल शी, तर तुम्ही काय म्हणणार डज शी हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर हर टीचर्स अँड पेरेंट्स. आणि समजा मी वी घेतलं असतं वी, तर कसं आलं असतं तिला काय आपण डू वी हॅव एवढं कंपल्सरी. डू वी हॅव अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर अवर टीचर्स अँड पेरेंट्स. आणि समजा मला आय घ्यायचं असेल डू आय हॅव इक्वल सेम आहे. डू आय हॅव अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर माय टीचर्स अँड पेरेंट्स. बस मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक समजला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.